नमस्कार. पोलीस भरती 2024-25, 2025-26 अंतर्गत ज्या ज्या जिल्ह्यांच्या मैदानी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत, त्या जिल्ह्यांसाठी, त्या घटकांसाठीच्या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या आजपासून जाहीर व्हायला झालेल्या आहेत. पाहू शकता, विविध जिल्हा घटकांतर्गतच्या मैदानी चाचण्या 11 फेब्रुवारीपासून घेण्यात येत होत्या. यांचा निकाल म्हणजेच अंतिम उमेदवारांची जी यादी आहे लेखी परीक्षेसाठी पात्र, ही यादी जाहीर केली जात आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्याची घटकाची यादी चेक करू शकता. कशी चेक करायची, त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांच्या अपडेट आल्यात कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला पाहूयात सोलापूर शहरासाठीचं हे परिपत्रक तुमच्या समोर आहे. त्याचबरोबर मी इतर यामध्ये जे PDF आहेत लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या यादीचं, त्याचबरोबर कट ऑफचं PDF तुमच्या समोर ओपन केलं आहे. धुळेसाठीचं आहे. त्याच्यानंतरनं इथे पाहू शकता, हे सोलापूरचं आपण पाहिलं आहे. त्याच्यानंतरनं इथे जे आहे यामध्ये लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणेसाठीचं हे परिपत्रक आहे. असे 3 परिपत्रक आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर बाकी जिल्हे जे आहेत घटक, यांचा सुद्धा निकाल जो आहे हा चेक करू शकता तुम्ही. त्या जिल्ह्यांसाठीची अधिकृत जी वेबसाईट आहे यावर गेल्यानंतरनं पोलीस आयुक्तालय यांच्या वेबसाईटवर गेल्यानंतरनं तुम्ही अधिकृत जे सेक्शन आहे रिक्रुटमेंट, यामध्ये चेक करू शकता. भरतीच्या सेक्शनमध्ये उमेदवारांचे गुण प्रत्येक दिवसाचे, ज्यांची सध्या सुरू आहे प्रक्रिया, ज्यांचे पूर्ण झाले त्यांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी, अंतिम गुण, अशी सगळी माहिती ही जाहीर करण्यात आलेली आहे. ते चेक केली जाऊ शकते. तर आता पहिल्यांदा आपण 3 जिल्हे जे अपडेट आलेत, सगळ्यात पहिल्यांदा पाहताय तुम्ही धुळे पोलीस शिपाई भरती सन 2024-25 साठी मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून जात आणि प्रवर्ग निहाय समांतर आरक्षणानुसार एकाच दराप्रमाणे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे. आता ही 28 तारखेपर्यंत ही जी यादी आहे पूर्ण एक्सेल फॉर्मॅटमध्ये एक्सेल नमुना घेऊन पुढे यामध्ये महाआयटीच्या वेबसाईटकडे पाठवली जाईल आणि त्या पद्धतीने त्यांचे हॉल तिकीट जे आहेत हे प्रवेशपत्र तयार केली जातील. तर या ठिकाणी पाहू शकता, ही यादी दिसते तुम्हाला. यामध्ये उमेदवाराचा चेस नंबर दिसतोय, उमेदवाराचा ॲप्लिकेशन नंबर, त्याच्यानंतरनं उमेदवाराचं पहिलं नाव इंग्लिशमध्ये आहे, फादर नेम, सरनेम, त्याच्यानंतरनं इथे पाहू शकता कास्ट दिले आणि प्रवर्गनीय आहे त्यांना मिळालेले जे गुण आहेत, एकूण गुण यामध्ये दिसत आहेत. कट ऑफ सुद्धा जाहीर करण्यात आली आहे शेवटीला, ती सुद्धा चेक करू शकता. कट ऑफ कशी लागले, धुळे जिल्ह्यासाठीची कट ऑफ दिसते आपल्यासमोर. यामध्ये खुल्यासाठी कट ऑफ जी आहे यामध्ये गेले सर्वसाधारणसाठी 41 सगळ्यात हाय, महिलांसाठी सुद्धा सेम आहे 41 लागले, खेळाडूंसाठी 37, प्रकल्पग्रस्तांसाठी खुल्यामध्ये 36 आहे, भूकंपग्रस्तांसाठी 35, माजी सैनिकांसाठी 25, पोलीस पाल्यासाठी 25 आणि होमगार्डसाठी 38 इतकी लागलेली आहे. सगळ्यात कमी कुठे लागले तर EWS सर्वसाधारण सगळ्यात कमी दिसते 25 इतकी कट ऑफ लागलेली आहे. मी पूर्ण सगळे टेलिग्राम चॅनलवर सगळे PDF हे शेअर केलेले आहेत, चेक करू शकता. हा झाला धुळे जिल्ह्यासाठी. त्याच्यानंतरनं पुढे जर आपण पाहिलं, लोहमार्ग पुणेसाठीचा आहे. यामध्ये हा निकाल आहे पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणेसाठीचा, जो उमेदवारांचा प्राप्त गुणांची यादी, त्याचबरोबर त्यांचं जे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी आहे ही देण्यात आली आहे. त्यांना हरकती असतील तर 28 फेब्रुवारी 2026 2 वाजेपूर्वी त्यांना जे माहिती आहे ही पाठवणं आवश्यक आहे. म्हणजे हरकतीसाठी सुद्धा ऑप्शन हा दिलेला आहे. या पद्धतीने गुणांकन तक्ता आहे, उमेदवाराचं नाव, ॲप्लिकेशन ID, चेस नंबर सुद्धा आहे, त्याच्यानंतर कास्ट आणि मिळालेले गुण हे दर्शवलेले आहेत पुणे लोहमार्गासाठीचे. त्याच्यानंतर इथे सोलापूरसाठीचा निकाल दिसतोय. मैदानी चाचणीसाठी मिळालेल्या गुणांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे सोलापूरसाठीची, तर ही सुद्धा चेक केली जाऊ शकते. या ठिकाणी सगळ्यांचे उमेदवारांचे गुण आहेत त्याच पद्धतीने जाहीर करण्यात आले आहेत. प्रवर्ग आहे, समांतर आरक्षण आहे, शैक्षणिक पात्रता आणि एकूण मिळालेले गुण 50 गुणांपैकी हे या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने सगळ्या उमेदवारांचा जो निकाल आहे हा जाहीर होत आहे. ज्या ज्या जिल्ह्यांसाठी, ज्या ज्या घटकांसाठीचा यामध्ये निकाल, म्हणजेच ज्यांची मैदानी चाचणी पूर्ण झाले अशा घटकांसाठीचा निकाल हा जाहीर केला जात आहे.
तुम्ही ज्या जिल्ह्यांसाठी तुम्ही जर माहीत नसेल, PDF उपलब्ध नसेल, टेलिग्राम चॅनलवर आपल्यासुद्धा नसेल, तर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा रिक्रुटमेंटच्या ऑप्शनमध्ये, भरतीच्या सेक्शनमध्ये हा निकाल चेक करू शकता. PDF तुम्हाला उपलब्ध होईल. इथे पाहू शकता 25 फेब्रुवारीचा जो ठाणे शहरसाठीचा जो यामध्ये मैदानी चाचणी झाली, 24 फेब्रुवारीसाठीचा त्या उमेदवारांना मिळालेल्या गुणांचा तक्ता हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी चेक केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने निकाल जो आहे, ज्या यामध्ये जिल्हे आहेत घटकांसाठीचा, यामध्ये मैदानी चाचण्या पूर्ण झालेत, त्यांचा निकाल हा जाहीर केला जात आहे. त्यांची लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे आणि मुख्य म्हणजे हे लेखी परीक्षा जी आहे ही 14 मार्च 2026ला घेतली जाणार आहे. अशा पद्धतीची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे. पोलीस भरती 2025-26 बाबतच्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.